बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर विविध विकास कामांचं लोकार्पण। नमो रोजगार मेळाव्यातून खरंच नोकऱ्या मिळणार की फक्त ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी मिळणार? सुप्रिया सुळेंचा सवाल। 43,000 तरुणांना रोजगार मिळेल हा दावा तपासून पाहावा लागेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत समाधान, पवारांचं वक्तव्य। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सगळ्या प्रयत्नांना साथ, शरद पवार यांचं विधान। नमो रोजगार महामेळाव्याच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा अजित पवारांना टोला। पोलिसांच्या इमारतीचं काम तुमच्याकडेच देणार, पण गृहमंत्री पद माझ्याकडेच, फडणवीसांची मिश्किल टिप्पणी। नव्या शैक्षणिक धोरणाची जूनपासून अंमलबजावणी करणार नाही, त्यांची मान्यता विद्यापीठ काढेल, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। बेस्ट बसच्या पास दरवाढीवर आदित्य ठाकरेंची टीका। तातडीनं पासची भाडेवाढ मागे घेण्याची आदित्य ठाकरेंची मागणी। नागपूरमध्ये 442 किलो बनावट चीज जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। चीज अॅनालॉग नावाचा पदार्थ जप्त। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं उद्घाटन 6 मार्चला होणार। पंतप्रधान मोदी ऑनलाईन हिरवा कंदील दाखवणार। राज्यामध्ये 17,000 पदांची पोलीस भरती होणार। ही भरती 10% मराठा आरक्षणासह होणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती। अमरावतीत समृद्धी महामार्गावरच्या लोहगाव पुलावरती मोठं भगदाड। खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चपासून महाराष्ट्रात। 16 जूनला ठाण्यात जांभळी नाक्यावर राहुल गांधींची सभा। चैत्यभूमीलाही भेट देणार। अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांचा भव्य प्रीवेडिंग सोहळा। जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान भव्य सोहळ्याचं आयोजन। आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाचा सैराट गाण्यावर सोहळ्यामध्ये डान्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।